होळी ग्रामसेवक समिती आणि होळी उत्सव समिती या दोघांच्या विद्यमाने यंदाच्या होळी उत्सवानिमित्त इथे सर्व जमलेल्या सर्व गावकरी बांधवांचे त्याचप्रमाणे पाहुणे मंडळी आणि सर्व महिला भगिनींचे हार्दिक हार्दिक स्वागत। काही सूचना आहेत, त्या सूचना देऊ इच्छितो, आपण कृपया सूचनांचं पालन करावं। विशेष सूचना, महिलांनी एका पुरुषांच्या साठी एक रांग लावू दे, तिथनं बाकीच्या महिलांनी बाजूला व्हा आणि ज्या महिलांना हळदी कुंकू करायचं आहे त्यांनी होळीपासून जरा दूर जाऊन आपण हळदी कुंकू करावं। त्याचबरोबर आपल्या ताटामध्ये आपल्या निरंजन आहेत त्याच्यापासून इजा होणार नाही याची महिलांनी जास्त दक्षता घ्यायची आहे। कृपया महिलांनी दुसऱ्या महिलांना पण प्राधान्य द्यायचं आहे, ताबडतोब पूजा आटपून बाजूला व्हायचंय। त्याचप्रमाणे गुलाब देणारे जे काही मंडळी आहेत आपली कमिटी मेंबर, त्यांनी कृपया प्रत्येकीच्या हातामध्ये गुलाब द्यायचा आहे तिथून येताना जाताना दोन्ही ठिकाणून। आणि कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचंय, जरा होळीजवळ जर पाणी साचलं तामणामध्ये तर ते पाणी त्वरित खाली करायचंय, होळीजवळ चिखल होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आणि महिलांनी कमीत कमी पाण्याचा वापर करायचा आहे। बाजूच्या महिलांनी पुरुष मंडळीसाठी इथून बाजाराच्या दिशेने रांग आहे, कृपया तिथे स्वयंसेवक पुरुषांनी दर्शन घ्यायचे तिथून। इथं पुरुषांसाठी लाईन वेगळी लावायची आहे, या महिलांना बाजूला काढा, तिथनं महिलांना बाजूला काढा, पुरुषाला एक लाईन द्या। आपल्या विटावा गावाच्या पारंपरिक होळी उत्सवानिमित्ताने इथे जमलेल्या सर्व गावकरी बंधू भगिनी आणि पाहुणे मंडळी यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आपणा सर्वांना होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा।